तर मंडळी इकडनं कुठं पुढनं वाट आहे काय? नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत चंदूरकर, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी बघा, आता आम्ही फणस काढायला आलो आहे, कारण आता गरे तळायचे आहेत. तर आता फणस काढायसाठी बघा विश्वजित आणि सिद्धू पण आहे आता माझ्यासोबत. तर चला दाखवतो. हे कुठचा या फणस आहे? वरती चढायला लागेल. कुठं फणस? कुठनंच हे चांगला कुठनं चढा तिकडनं चढ. तर मंडळी इकडे बघा, आता इथे आम्ही इथे 3 फणस आहेत आणि हा एक इकडे आहे. 4 फणस काढलेत. तो खराब आहे, त्याचे कशा उगाच काय करते? नाही, अर्धा चांगला आहे काय? घेऊन तर तसंच. आता इथे काय नको करू, खात बसणार आहे. घरी 4 आहे. घर लहान आहे. तू काय म्हणत होतं? मी तर माहीतच नव्हतं ना, म्हणून मी म्हणत होतो. तू तिकडचं ते चांगलं आहे वाटतं याच्यापेक्षा. द्या आम्हाला पण एक काढून आता. कापा म्हणजे कापा आहे ना, तर पूर्ण नाही ना पिकला. नाही, चांगलं आहे, खायसाठी चांगलं आहे. या डेपूज आहे ना, बांधून ठेवा एका पिशवीत आणि आपण पेऊ जाऊ घेऊन जावा. त्याच्यामुळे खाऊस आणलेला काहीतरी, त्याच्याकडे खाऊस आहे. मग खाऊस जाते तर पणच बघते झाला. सांगू त्याच्यात वडापाव वगैरे आहे का ना काय खायला. कोयता पण नाही लागत. ते कोयता पडल. तर चला मंडळी, आता फणस वगैरे काढून झाला आहे. आता घरी नेऊन फोडणार वगैरे, त्यानंतर घरी काढणार. चला तर मग आता पुढची. तर मंडळी इकडे बघा, हे 4 फणस काढले भाटीमध्ये. ते आता घरी घेऊन आलो. घरी आलो तर बघा, काकीला काजू भेटले तिकडे. ते काजूचे घर काढते. आज संध्याकाळी परत काजूची भाजी असेल. तर मंडळी इकडे बघा, इथं आता आम्ही फणस काढले होते ते फोडून घेतले. फोडल्यानंतर इकडे बघा, काकी आता गरे काढते. आता हे गरे काढल्यानंतर परत बारीक चिरणार आणि मग ते गरे परत तळायचे आहेत. पटापट काढा लवकर, परत बारीक बारीक कापायचे आहेत. बारीक घर होतं एकदम. अरे मी ह्याला बोलत होतो की तिकडचं काढतो बरं झालं असतं आपलं घर, आपल्याकडचं फणस.
इथं पण एवढं आणि मी सांगत होते 2च आणा पीठ तेल काय जास्त नाही आणलेलं, अर्धा लिटर आणलं बाबू नाही. मी सांगतो मी मग तू जरा खाऊन बघितलं गोड आहे की नाही ह्यो गोड नाही, मी नाही खाऊन बघितलं बघ रे. गोड नाही. तो फणस गोड आहे. आता एक फुलले परत नंतर माझी गोड आहे परत. नाही तो मी खाऊन नाही बघितलं. अरे मी तर म्हणत होतो कातरणचं बनायचं. मग तोच माल मी म्हणत होते ना, तू 2 आण फक्त. मग तू इकडचं काढायचं ना इकडे आपल्या ह्याचं लोखंडाचं. जाऊ संध्याकाळी कातकारण्याचा कशाला? पाऊस कमी पडला तर. या आता पुरती खाण्यापुरती, मुंबईत नेमकं अजून बाकी आहे. पावसात नगर होतं. आणि पाणी गेलं की नाही तळत चांगलं परत. जाऊन एकदा घेऊन येईन मी कातकारण्याच्या माणसाला. तर मंडळी इकडे बघा, मग अशी काकीने गरे वगैरे काढले होते, हे इकडे गरे आहेत. आणि सिद्धू बघा इकडे आता गरे तळण्यासाठी बारीक बारीक कापतोय. आणि हे इकडे अर्धे कापलेले आहेत गरे. बिया भरपूर आहे, तर बियाचं काय करणार आहे? बिया ठेवायला पाहिजे. भाजीला होतील ना. आणि पिकलेल्या फणसाच्या तर इकडे बघा आता सिद्धू इकडे गरे कापतोय बारीक, तर तिकडे आता काकी पण इकडे गरे तळते. तर मंडळी इकडे बघा काकी आता इथे गरे तळते. आता हे गरे खोबरेल तेलामध्ये तळतात. आता हे नाही ते हळदीचं आणि मिठाचं पाणी केलंय. बघ आधी खाऊन. फार होतं. ते व्हाईट दिसतंय ना. बरोबर आहे. किती वेळ लागेल आता? मग करणार आहे. आता पाणी आटवतोय. हे जरा जास्तच भाजले की आता येऊन काढणारच होतो. मग कधी काढला होता? आता येऊन काढलेलं असतं. मला माहिती होतं ना कधी काढशाल तुम्ही ते. नाही फणस काढूनच गेलेलो असतो मग. गरज काढल्याशिवाय थोडी गरज जरासं केलं तर किती वैताग येतात त्याला. म्हणून मी बापले भानगडीत पडत नाही. त्या बाबूच्या मुळानं तुम्ही नाही कधी मस्त करतो. 2-3 वर्षांतरी असं जास्त भाजलं का? बरोबर. भाजलं नाही तर बाळा, तर भर झालं जास्त, म्हणजे कोवळ्यासारखं वाटलं पण कोवळं नाही आहे, चांगलं सुरसुरीत झालं ते गरज. भाजू जरा टाइम लागता. जर मी नाही लागलं बा. हे बरोबर आहे.
तर इकडे बघा आता ती काकी बाहेर परत घरे कापायला गेल्या. आता सिद्धू घरे तळतोय. या इथं थोडं थोडं करून खाऊन संपवत. अरे भरपूर वेळ लागतो रे. आतमधलं पाणी ते का जांबीची भाजी नाही केलं. काजूची भाजी बनवते ना. ते इतकं जास्त हे केलं वाटतं. करपते लागेल खायला तर. तर मंडळी इकडे आता सिद्धू हे घरे तळतोय. तर त्याची मम्मी दाखवतो इकडे घरे कापते. काकी इकडे बघा घरे कापते. मुरळीवर तेवढं बारीक कापतात का? एवढं ह्याच्यावर कापतात तेवढं पाटावर. ते पाटावर कापलं लावलं. असं चक्क तळलेलं आहे. वेपर काय माहिती बघूच लागल. वेपर सारखं होते ना. नाही पेपर सर्व उडून आम्ही तिकडे आंघोळ करत गेलो म्हणून जरा लेट झाला. खय गेला होता परत आंघोळ करून. नदीवर गेलेलो तिकडनं परत उन्हाळ्यावर गेलेलो. कोण कोण गेले? 5-6 जण होतो. 5-6-7 जण परत. 5-7 जण 4 जण मधला नाही गाडी कोणाकोणाची होती? रोशनाची विष्णूची पण अनिल होता. अनिल पण होता. आताच्याच बरोबर. आताच्या बरोबर आहे. तर मंडळी इकडे बघा आता हे असे घरात तळल्यावर असे होतात. बाजूला गरम असणार.
आता सगळं गरे तळून होईपर्यंत अजून 1-1.5 तास जाईल. तर मंडळी इकडे बघा, सिद्धूच्या मम्मीने पण गरे तळले, तर इकडे आई पण आता माझी गरे तळते. आता वाटतं सर्व गरे तळून झाले तिथे. तू लवकर तळलंय. अरे आमच्या तर इकडे मोठे सुटले ना का पटकन होतं. नाही, सिद्धूकडे बघितलं तर कडेत वेळ लागत होता. हा ही कढई. टाकताकडं ती हिची असं आमची ती वारगी ती बघ बिराची. अच्छा. त्याच्यात काय उशिरा होतात काय? उशिरा म्हणजे तेल कमी लागलं की उशिरा कडेला आण ना. कडेला ना त्याच्यात त्यांची त्याला कढई तेल मोठी आहे जास्त पण ती ह्याची आहे ना आमची लवकर टाकता म्हणून लवकर होता.